कालचा रविवार हा नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकातला प्रचाराचा शेवटचा रविवार होता. त्यामुळे राज्यभरातल्या सगळ्या उमेदवारांनी प्रचारासाठी स्वतःला अक्षरशः झुंपून घेतलेलं होतं. जास्तीत जास्त मतदान आपल्याला मिळावं यासाठी प्रत्येकजण अगदी जीव ओतून प्रचार करत होता. मात्र त्याच वेळी दुपारच्या सुमाराला अचानक एक बातमी आली आणि ती बातमी होती काही ठिकाणच्या निवडणुका पोस्टपोन झाल्याची. अर्थात निवडणूक आयोगानं एकत्रितपणे राज्यात किती ठिकाणी हे घडलेलं आहे याची कुठलीही माहिती दिली नव्हती किंवा पत्रकार परिषदसुद्धा घेतली नव्हती. त्यामुळे एकेका ठिकाणची बातमी येत गेली आणि आत्तापर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे 24 नगरपरिषदा आणि 731 प्रभागांपर्यंत. त्यामुळे ही प्रक्रिया आता नेमकी कशी होणार आहे, याच्यातून नेमके कुठले प्रश्न समोर येत आहेत, कुणाला आता 20 तारखेला मतदान करायचं आहे, कुणाला उद्या मतदान करायचं आहे आणि कुणाला दोन्ही वेळा मतदान करायचं आहे, असे अनेक कन्फ्युजन्स निर्माण झालेले आहेत. या सगळ्याचं सविस्तर उत्तर आज आपण रात्री 9 वाजता बघणार आहोत राजकीय शोलेमध्ये. दुसरं म्हणजे संजय राऊतांनी आज कमबॅक केलं आणि 2 महिन्यांच्या सुट्टीवर ते गेले होते. थेट आपण पुढच्या वर्षी भेटू असं म्हणाले होते. मात्र 1 महिना अगोदरच त्यांनी कमबॅक केलं आहे आणि आपल्या नव्या इनिंगची सुरुवात त्यांनी केली आहे थेट कोथळा काढण्याच्या विषयापासून. तर याच्यावर कोणाकोणाच्या काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, कुणी काय सल्ले राऊतांना दिलेत पहिल्या दिवशी, हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे आज दिवसभरातल्या इतर सर्व बातम्या सविस्तरपणे आपण बघणार आहोत. तेव्हा नक्की पहा आज रात्री 9 वाजता राजकीय शोले, एबीपी माझा.